नमस्कार. अनेकांपुढे एक मोठा प्रश्न असतो. शेती तर आहे, पण पाणीच नाहीये. ही अडचण खूपच सामान्य आहे, नाही का? पण काळजी करू नका. आज आपण याच मोठ्या आव्हानावर एक जबरदस्त तोडगा शोधणार आहोत. समजा शेतात पाणीच नाहीये. विहीर पूर्णपणे कोरडी पडली आहे आणि बोरवेलची पण सोय नाही. मग काय? याच कारणामुळे जमीन पडीक ठेवावी लागते का? जर यापैकी काहीही लागू पडत असेल तर जरा थांबा, कारण यावर एक ठोस उपाय आहे. खरं तर ही खूपच सामान्य समस्या आहे. अनेक शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे की जमीन तर आहे पण पाणी नाही, आणि मग पाणीच नसेल तर शेती कशी करणार? त्यामुळे बरेच जण शेती करणं सोडून देतात. पण इथेच एक महत्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात घ्यायला हवी. मी आज अशा 5 पिकांबद्दल सांगणार आहे जी पाण्याशिवाय सुद्धा चांगला नफा मिळवून देऊ शकतात. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया आणि पाहूया की कोरडवाहू शेतीसाठी असे कोणते जबरदस्त उपाय आहेत. तर आपल्या यादीतलं पहिलं पीक आहे तूर. तुरीला असं समजा की एक सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय मानलं जातं. आता तुरीचं वैशिष्ट्य काय माहितीये? तिला फक्त सुरुवातीला म्हणजे पेरणीच्या वेळी 1-2 पावसांची गरज असते, बस. तिची मुळं जमिनीत खूप खोलवर जातात, त्यामुळे ती दुष्काळ अगदी सहज सहन करते. म्हणजे काय? तर धोका कमी आणि स्थिर उत्पन्नाची जवळजवळ हमीच. आणि समजा आपण आकड्यांमध्ये बोललो तर फक्त 10 गुंठे जमिनीतून सुद्धा 60 ते 80 किलो उत्पादन अगदी आरामात निघतं. याचाच अर्थ केलेल्या गुंतवणुकीवर परतावा एकदम चांगला मिळतो. बरं, आता पुढच्या पिकाकडे वळूया, आणि ते आहे ज्वारी. ज्वारीचं कसं आहे? तिचा फायदा एक नाही तर दुहेरी आहे. हो, डबल फायदा. कोरडवाहू भागांसाठी तर ज्वारी एकदम परफेक्ट पीक आहे. कसं? तर बघा, यातून आपल्याला खायला धान्य पण मिळतं आणि जनावरांसाठी चारा पण उपलब्ध होतो. झाला की नाही दुहेरी फायदा? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कमी खर्चातलं आणि एकदम टिकाऊ पीक आहे. ओके, तर आपला तिसरा पर्याय आहे मूग किंवा उडीद. आता हे पीक कोणासाठी आहे? तर ज्यांना लवकर म्हणजे अगदी फटाफट पैशांची गरज आहे, त्यांच्यासाठी हा एक नंबरचा उपाय आहे. आणि ते इतकं जलद का असं वाटतंय ना? अहो, कारण पेरणी केली की फक्त 60 ते 70 दिवसात पीक हातात येतं. म्हणजे विचार करा, अवघ्या 2 महिन्यात हातात रोख रक्कम. आर्थिक अडचण एकदम दूर. चला, आता चौथ्या पिकाबद्दल बोलूया. हे आहे शेवगा. शेवग्याला आपण एक प्रकारची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो, जी एकदा केली की सतत उत्पन्न देत राहते. जरा विचार करा, लागवड फक्त एकदाच करायची आणि त्यानंतर पुढची 3-4 वर्ष न चुकता उत्पन्न मिळत राहतं. आणि बाजारात तर शेवग्याला नेहमीच चांगली मागणी असते, त्यामुळे स्थिर उत्पन्नाची काही चिंताच करायला नको. आणि आता आपल्या यादीतलं 5वं आणि शेवटचं पीक, ते म्हणजे कोरफड. कोरफडीला पाणी तर खूपच कमी लागतं, पण इथे एक पण आहे. ह्यासोबत एक खूप महत्वाची अट आहे, ती लक्षात ठेवा. एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा. कोरफडीची लागवड तेव्हाच करायची जेव्हा मार्केटशी तुमचं पक्क लिंकिंग असेल. म्हणजे खरेदीदार कोण आहे हे आधीच ठरलेलं पाहिजे. नाहीतर काय होतं, माल तयार होतो पण तो विकला जात नाही, अडकून पडतो आणि मग नुकसान होतं. बरं, तर ही झाली 5 पिकं. पण फक्त पिकांची माहिती घेऊन थांबायचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे की धोका कसा टाळायचा आणि नफा कसा वाढवायचा. चला, याची एक योग्य रणनीती काय असू शकते ते समजून घेऊया. एक सगळ्यात मोठी चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे सगळी जमीन एकाच पिकाखाली आणणं. हे टाळायला हवं. त्याऐवजी जमिनीची हुशारीने विभागणी करा. उदाहरणार्थ, समजा आपल्याकडे 10 गुंठे जमीन आहे, तर त्यातल्या 5 गुंठ्यात तूर लावा, 3 गुंठ्यात मूग आणि उरलेल्या 2 गुंठ्यात शेवगा. अशा प्लॅनिंगनी काय होतं, तर धोका खूपच कमी होतो. बघा, तूर तुम्हाला स्थिर उत्पन्न देईल, मूग लवकर पैसे मिळवून देईल आणि शेवगा तर पुढची काही वर्ष उत्पन्न देत राहील. म्हणजे पैशांचा ओघ तो कधी थांबणार नाही, तो सतत सुरू राहील. आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा. ज्या कोरडवाहू जमिनीला आपण एक समस्या समजतो ना, ती खरं तर एक खूप मोठी संधी आहे. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पाणी नाही याचा अर्थ शेती थांबली असा होत नाही. आता फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे की आपल्या भागात पाणी किती उपलब्ध आहे, आणि त्याचं उत्तर मिळालं की त्यानुसार योग्य नियोजन करायचं.